खूप महत्त्वाच्या किचन टिप्स. सर्व किचन टिप्स खरोखरच खूप उपयुक्त आणि रोजच्या कामात वेळ वाचवणाऱ्या आहेत. तुमच्या सोयीसाठी मी या सर्व टिप्स देत आहे. स्वयंपाक आणि पोळ्या, धान्याशी संबंधित टिप्स. मऊ व हलक्या पोळ्या. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. यामुळे पोळ्या छान व हलक्या होतात. मऊ पुरण व छान कट. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीत 1 चमचा तूर डाळ टाकली की डाळ छान शिजते आणि आमटीला कट उत्तम येतो. लाटण्याची युक्ती. लाटणे थोडा वेळ फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्यास पीठ लाटण्याला चिकटत नाही. डोसा न चिकटण्यासाठी डोसा बनवताना पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. कुरकुरीत धिरडी. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. कुरकुरीत मेदूवडे. मेदूवड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात थोडा बारीक रवा मिसळावा. वडे छान कुरकुरीत होतात. मिठाई आणि गोड पदार्थाच्या टिप्स. खमंग बेसन लाडू. बेसन लाडू करताना हरभऱ्याची डाळ भट्टीतून भाजून मग दळावी. यामुळे तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते आणि लाडू खमंग व पचायला हलके होतात. मेथीचे लाडू. मेथी न भिजवता लाडू करायचे असल्यास मेथी आधी चांगली भाजून त्याची पावडर करावी आणि रव्यासोबत मिक्स करून लाडू वळावेत. चवदार शिरा. शिरा करताना रवा आधी भाजून झाला की त्यात ओल्या नारळाचा कीस घालावा आणि पुन्हा भाजावा. शिरा अतिशय चवदार लागतो. उरलेल्या मिठाईचा पुनर्वापर. गोड बुंदी, बर्फी किंवा लाडूचे तुकडे उरल्यास त्यात दूध आणि ब्रेड घालून छान खीर किंवा पुडिंग बनवावे. गुलाबजाम मऊ होण्यासाठी. गुलाबजाम हमखास छान होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर कुस्करून मिसळावे. यामुळे पाक आतपर्यंत मुरतो आणि गुलाबजाम हलके होतात. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का आधी छान फेसावा. त्यानंतर साखरेत ती भिजेल एवढेच दूध घालून साखर अर्धवट विरघळली की त्यात फेसलेला चक्का घालून मिक्स करावा. आंबटपणा दूर करण्यासाठी. आंब्याचा रस किंवा श्रीखंड जास्त आंबट असल्यास दुधात थोडा खाण्याचा सोडा विरघळून त्यात टाकावा. यामुळे जास्त साखर न घालता आंबटपणा निघून जातो. अन्नधान्य व ड्रायफ्रूट्स टिकवण्याच्या टिप्स. कीड लागण्यापासून बचाव. काजू आणि इतर ड्रायफ्रूट्स कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंगा टाकाव्यात. वर्षभराचे तिखट, मसाला आणि हळद सुरक्षित राहण्यासाठी त्यात हिंग ठेवून द्यावा. मिरचीचा लाल रंग टिकविणे. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर रंग छान राहतो. खोबऱ्याला बुरशी न लागण्यासाठी पावसाळी दमट हवेत खोबऱ्याची वाटी तशीच न ठेवता त्याचे 2 तुकडे करून ते उडीद डाळीत दाबून ठेवावेत. स्वच्छता आणि इतर घरगुती जुगाड. कारल्याचा कडूपणा घालवणे. कारल्याच्या चकत्या चिरल्यानंतर काही वेळ ताकात बुडवून ठेवाव्यात, म्हणजे कडूपणा कमी होतो. जळलेली भांडी स्वच्छ करणे. जळलेल्या भांड्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर टाकून भांडे घासावे. ते अगदी स्वच्छ होईल. पंखा साफ करणे. घरातील कोणताही पंखा स्वच्छ करण्यासाठी कापडाची चिंधी रॉकेलमध्ये बुडवून त्याने पंखा पुसावा. हिवाळ्यात खोबरेल तेल जमू नये म्हणून खोबऱ्याच्या तेलात कॅस्टर ऑइलचे काही थेंब टाकून
तेल चांगले हलवून ठेवावे. आरोग्य आणि सौंदर्य टिप्स. पोट बिघडल्यास आल्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून प्यावे. लगेच आराम पडतो. घशात काटा अडकल्यास मासे खाताना घशात काटा अडकला तर 1-2 केळी खावीत. तोंडात फोड आल्यास बोट दुधाच्या साईमध्ये बुडवून ते फोड आलेल्या जागेवर लावावे. आग होणे थांबेल. हात मऊ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी बागकाम आणि कष्टाचे काम केल्यावर हात कोरडे पडू नयेत म्हणून 1 चमचा गोडं तेल, खाण्याचे तेल आणि 1 चमचा साखर एकत्र करून हातावर रगडावे आणि नंतर पाण्याने हात धुवावेत. तुम्हाला यातील कोणती टीप सर्वात जास्त आवडली किंवा कोणती टीप तुम्ही आधी वापरून पाहणार आहात मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि किचन टिप्स आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.